पुण्याच्या रस्त्यावरून बाप्पा निघाले की ते पाहून लोक लगेच हा पहिला मानाचा, हा दुसरा मानाचा असं अभिमानाने सांगतात. पण तुम्हाला माहितीये का, हे मानाचे गणपती कसे ठरलेत आणि या मानामागे दडलेला इतिहास नेमका काय आहे? जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओ मधून. नमस्कार, मी निकिता, तुम्ही पाहताय संवाद सेतू. लोकमान्य टिळक यांनी पुण्यातूनच सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली होती. पुण्यातील मानाचे 5 गणपती, भाऊ रंगारी गणपती, दगडूशेठ गणपती, मंडईचा गणपती आणि बाबू गेनू गणपती असे इतर प्रसिद्ध गणपती हे गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरतात. पण गणेशोत्सवाचे स्वरूप काळानुसार कितीही बदलले असले तरी पुण्यातील मानाच्या गणपतींचे महत्त्व आजही कायम आहे. पुण्याचा मानाचा पहिला गणपती कसबा गणपती. पुण्याचे ग्रामदैवत म्हणून ओळखला जाणारा हा कसबा गणपती शनिवार वाड्याच्या जवळ शहराच्या मध्ये कसबा पेठ येथे कसबा गणपतीचे पेशवेकालीन मंदिर आहे. या मंदिराला 1400 वर्षांचा इतिहास आहे. विशेष म्हणजे कसबा गणपतीची ही मूर्ती तांदळा स्वरूपात असते. तांदळा स्वरूप म्हणजे ही मूर्ती घडवण्यात येत नाही. आठवड्यातून 2 वेळा या मूर्तीला शेंदूर लेपन केलं जातं. ही मूर्ती 3.5 फूट उंचीची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हे मंदिर आहे. 1636 मध्ये जेव्हा शहाजी राजांनी लाल महाल बांधला तेव्हा त्याच्या बाजूलाच जिजामातांनी या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ हा कसबा गणपतीपासूनच होतो. पुण्यातील मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपती. भाऊ बेंद्रे यांनी बुधवार पेठेतील या गणेशोत्सवाला सुरुवात केली. तांबडे जोगेश्वरी ही पुण्याची दुसरी ग्रामदेवता मानली जाते आणि याच मंदिराच्या परिसरात गणपतीची ही मूर्ती असल्याने देवीच्या नावाने हा गणपती ओळखला जातो. आधी गणपतीची प्रतिष्ठापना तांबडे जोगेश्वरी मंदिरात केली जात होती, पण 2000 सालापासून मंदिराच्या बाहेर मंडपात श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. पुण्यातील मानाचा तिसरा गणपती म्हणजे गुरुजी तालीम मंडळाचा गणपती. सुरुवातीला हा गणपती तालीम मध्ये बसवला जायचा, पण आता ही तालीम अस्तित्वात नाहीये. आता या मंडपातच गणेशोत्सव साजरा केला जातो. या गणेशोत्सवाला विशेष म्हणजे लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू करण्यापूर्वी 5 वर्ष आधीच या गणपतीचा उत्सव सुरू झाला होता. भिकू शिंदे, नानासाहेब खाजगीवाले, शेख कासम वल्लाद यांनी या उत्सवाचा पाया रचला होता. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून हा गणपती ओळखला जातो. पुण्याचा मानाचा चौथा गणपती म्हणजे तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपती. हा गणपती उंच मूर्तींसाठी ओळखला जातो. दक्षित तुळशीबागवाले यांनी 1900 साली या गणेशोत्सवाला सुरुवात केली. विशेष म्हणजे ही मूर्ती फायबरची आहे. ज्येष्ठ मूर्तिकार DS खटावकर हे अनेक वर्षांपासून या गणपतीची आरास करायचे. पुण्यातील हलत्या देखाव्यांची सुरुवात श्री तुळशीबाग गणपती मंडळानेच केली होती. पुण्यातला शेवटचा आणि 5वा मानाचा गणपती म्हणून जो ओळखला जातो तो म्हणजे केसरीवाडा गणपती. 1894 पासून केसरी या लोकमान्य टिळकांच्या संस्थेने हा गणेशोत्सव सुरू केला. त्यावेळी लोकमान्य टिळक हे विंचुरकर वाड्यात राहत होते. 1905 पासून टिळक वाड्यात केसरी या संस्थेचा उत्सव होऊ लागला. त्यावेळी गणेशोत्सवात लोकमान्य टिळकांची व्याख्याने या ठिकाणी होत होती. या गणपतीची विसर्जन मिरवणूक देखील पालखीतूनच निघते. 1998 मध्ये इथली मूर्ती संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमधील वर्णनाप्रमाणे तयार करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या कसबा गणपतीपासून ते लोकमान्य टिळकांच्या केसरीवाडा गणपतीपर्यंत प्रत्येक गणपतीची कहाणी ही आपल्या अभिमानाची आहे. गणेशोत्सवाचं स्वरूप बदललं. मिरवणुकीत लाईट्स, डीजे आणि आधुनिक सजावटी आल्या, पण या मानाच्या गणपतींचं महत्त्व आजही तसंच आहे. तुम्हाला ही मानाच्या 5 गणपतींची स्टोरी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग स्टोरीसाठी संवाद सेतूला सबस्क्राईब करायला विसरू नका.